महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक सभागृहात एकमतानं मंजूर. शेती कामासाठी गाळ, मुरमावरील रॉयल्टी रद्द. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा. शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावर विरोधकांचा सभात्याग. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक सभागृहात चर्चेनंतर एकमतानं मंजूर करण्यात आलं. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी हे विधेयक मांडलं. संयुक्त राष्ट्रांनी 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर केलं आहे. अशावेळी महिला शेतकऱ्यांना कायदेशीर ओळख देण्याचा प्रयत्न करण्यासाठी प्रयत्न करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याचं कृषी मंत्री भरणे यांनी चर्चेला सुरुवात करताना सांगितलं. या विधेयकात शेतीची व्यापक व्याख्या केली आहे. यात जमीन नसली तरी शेतीशी निगडीत कामे करणाऱ्या महिलांना शेतकऱ्यांचा दर्जा दिला जाणार आहे. त्यात पशुपालन, कुक्कुटपालन, मासेमारी, दूध उत्पादन यासारखी कामं करणाऱ्या महिलांना सुद्धा शेतकऱ्यांचा दर्जा मिळणार आहे. हा कायदा लागू झाल्यावर महिला शेतकऱ्यांना ओळखपत्र दिलं जाईल, त्यांना कृषीसाठी अर्थसहाय्य मिळेल. यामुळे सर्वांनी या विधेयकाला एकमतानं पाठिंबा द्यावा असं आवाहन त्यांनी केलं. तर या विधेयकाच्या माध्यमातून कोणाच्याही जमिनीच्या मालकी हक्कात बदल करण्याचा सरकारचा प्रयत्न नाही, केवळ त्यांच्या हक्काला, श्रमाला ओळख देण्याचा हा प्रयत्न असल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधेयकावर बोलताना सांगितलं. हे विधेयक वारसा, उत्तराधिकारी, मालमत्तेसंदर्भातल्या विद्यमान कायद्यात बदल करत नाही, केवळ महिलांच्या कृषी क्षेत्रातल्या योगदानाला कायदेशीर मान्यता देण्याचा प्रयत्न असल्याचं त्या म्हणाल्या. बळीराजाला आता स्वतःच्या शेती सुधारण्यासाठी विहीर, गोठा किंवा शेतघर बांधण्यासाठी लागणाऱ्या माती आणि मुरुमासारख्या गौण खनिजांसाठी शासनाला 1 रुपयाचीही रॉयल्टी अर्थात स्वामित्व धन द्यावं लागणार नाही. तसंच शेतकऱ्यांच्या मालकीचे ट्रॅक्टर किंवा बैलगाड्या अडवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणाऱ्या पोलीस किंवा महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात निवेदनाद्वारे दिली. राज्याची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असल्यानं ग्रामीण भागाचा विकास जलद गतीने व्हावा, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. जलसंपदा आणि जलसंधारण विभागाच्या अखत्यारीतील जलकुंभ, गावतळी, शेततळी, पाझर तलाव, गाव नाले, महसुली नाले, बंधारे, मालगुजारी तलाव, लघुसिंचन तलाव किंवा स्वतःच्या शेतातून गाळ, माती आणि मुरुम काढायला आता पूर्ण मुभा असेल. पावसाळ्यात शेतात आणि शेतरस्त्यांवर होणारा चिखल दूर करणं, खड्डे भरणं, विहीर खणणं, जनावरांचा गोठा बांधणं आणि शेतघर दुरुस्तीसाठी या गौण खनिजाचा थेट वापर करता येईल. या कामासाठी शेतकऱ्याला केवळ स्थानिक तलाठ्याकडे एक साधा अर्ज करावा लागेल. संबंधित मंडळ अधिकाऱ्याने अर्जावर 15 दिवसांच्या आत परवानगी देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. तलाव किंवा नाले जलसंधारण विभागाचे असतील तर त्या विभागाचे आणि महसुली नाले असल्यास तहसीलदारांचं ना हरकत प्रमाणपत्र घ्यावं लागणार असल्याचं महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केलं. काँग्रेस सदस्य साजिद पठाण यांना बिश्नोई टोळीकडून पुन्हा धमकी देण्यात आल्याच्या मुद्द्यावर काँग्रेस सदस्य विधानसभेत आक्रमक झाले. सुरक्षेत वाढ करण्याची मागणी करत काँग्रेस सदस्यांनी कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. मंगळवारी एका लक्षवेधी संदर्भात उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिश्नोई टोळीवर निर्णायक कारवाई करण्याचं जाहीर केलं. त्यानंतर बुधवारी काँग्रेसचे आमदार साजिद पठाण यांना पुन्हा एकदा बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याची धमकी आल्याचं काँग्रेस सदस्य नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. त्यावर या संदर्भात राज्य सरकारला सूचना करताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्यातील विधानसभा आमदार, विधान परिषद आमदार, लोकप्रतिनिधी आणि सामान्य नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी ही सरकारची आहे. पठाण यांना आलेल्या धमकीची गंभीर दखल घेत त्यांच्या सुरक्षिततेची गरज लक्षात घेता या संदर्भात योग्य तो निर्णय घेण्याची सूचना विधानसभा अध्यक्षांनी केली. लातूरमध्ये 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब उघडकीला आल्याचं सांगत या प्रश्नावर चर्चा करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्तावाची सूचना दिली. पावसाळी अधिवेशन सुरू असताना 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्येची घटना ही अत्यंत चिंताजनक असल्याचं सांगत सरकारने यावर तातडीने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी वडेट्टीवारांनी केली. मात्र तालिका अध्यक्ष समाधान आवताडे यांनी चर्चेची मागणी नाकारली. त्यावर शेतकऱ्यांचे प्रश्न, वाढतं आर्थिक संकट आणि आत्महत्यांची मालिका यावर सभागृहात सविस्तर चर्चा होणं आवश्यक असताना सरकारनं या विषयाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप विरोधकांनी केला. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न आणि आत्महत्या हा विषय सर्वात प्राधान्याचा असून त्यावर चर्चा नाकारली म्हणून विरोधकांनी सभागृहातून सभात्याग केला.
कांदिवली पश्चिमेत माथाडी कामगारांसाठीच्या कापड बाजार आणि दुकान मंडळाच्या 27 एकर भूखंडाच्या हस्तांतरण आणि पुनर्विकासात शर्तभंग झाल्याचं सरकारनं मान्य केलं आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून बांधकाम न झालेली 26,900 चौरस मीटरची अतिरिक्त जागा पुन्हा शासन जमा करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येतील, अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत या संदर्भातील तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. राष्ट्रीय महामार्ग 52च्या भूसंपादनात बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी पदाचा गैरवापर करून बदली झाल्यानंतर मागील तारखांचे आदेश काढत तब्बल 241 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सभागृहात दिली. 68 कोटी रुपयांचा मूळ निवाडा थेट 310 कोटींवर नेऊन हा भ्रष्टाचार करण्यात आला असून या प्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून वाटप झालेल्या रकमेची वसुली केली जाणार असल्याची माहिती महसूल मंत्र्यांनी दिली. सदस्य प्रकाश सोळंके, काशीनाथ दाते, राजेश क्षीरसागर, नरेंद्र भोंडेकर, धर्मवीर आत्राम, सुधीर मुनगंटीवार, अमित देशमुख, नितीन पवार आणि मोहन मते यांनी बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन वाटपातील गैरव्यवहाराबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना महसूल मंत्र्यांनी या मोठ्या कारवाईबाबत माहिती दिली. राज्यातील सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत 2,388 अनुदानित वसतिगृह चालवली जात असून यात कार्यरत असणाऱ्या 4 संवर्गातील वेतन श्रेणीच्या संदर्भात कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचा प्रस्ताव विभागाकडे प्राप्त झाला आहे. सध्या हा प्रस्ताव वित्त विभागाच्या अभिप्रायासाठी पाठवण्यात आला असून त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेनंतर हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येईल, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी सभागृहाला दिली. या वसतिगृहात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीसंदर्भात तारांकित प्रश्न सदस्य देवराव भोंगळे यांनी केला होता. त्यावर नितीन राऊत, नाना पटोले आदींनी उपप्रश्न केले. मराठी भाषेच्या उत्कृष्टता अध्ययन केंद्र स्थापनेसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची माहिती. समग्र शिक्षा अभियानातील या कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे ठेवणार, शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या हिशोबाच्या पावत्या देण्यात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचं तत्काळ निलंबन करणार, शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची घोषणा. शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदीची सक्ती करणाऱ्या शाळांवर कारवाई करणार, राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं रेल्वे प्रशासन, राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेणार, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची क्षणचित्र. विधान परिषदेच्या कामकाजाची सुरुवात गुरुवारी सकाळी विशेष बैठकीने झाली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर उत्कृष्टता अध्ययन केंद्र स्थापनेसाठीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला असून केंद्राच्या मंजुरीची प्रतीक्षा असली तरी राज्य शासनाने मराठी भाषा संवर्धनासाठी विविध महत्त्वाकांक्षी उपक्रमांची अंमलबजावणी सुरू केली आहे, अशी माहिती उद्योग तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. नियम 92 अन्वये अर्धा तास चर्चेत सदस्य उमा खापरे, जगन्नाथ अभ्यंकर, अमित गोरखे, मनीषा कायंदे यांनी चर्चेत सहभाग घेतला. त्यावेळी सामंत बोलत होते. उत्कृष्टता अध्ययन केंद्र स्थापनेची प्रक्रिया ही विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कार्यपद्धतीनुसार होत असून त्यासाठी आवश्यक प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी इथे मराठी भाषा विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. तसंच प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र जिल्हा भाषा अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची अंमलबजावणी 1 महिन्यात करण्यात येईल, असंही मंत्री सामंत यांनी सांगितलं. मुंबईतील मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून ते डिसेंबर 2027 पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे. ऐरोली इथं 34 कोटी रुपये खर्चून भाषा भवनाचं उपकेंद्र उभारण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील साहित्यिकांचं साहित्य विविध भाषांमध्ये पोहोचावं यासाठी यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने अनुवाद समिती पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, निवृत्तीनाथ आणि निळोबा राय यांचं साहित्य मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनानं आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिलं आहे, अशी माहिती सामंत यांनी दिली.
कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्या समग्र शिक्षा अभियानातील या कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेऊन त्याविषयीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले असून तो मिळाल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत तो समोर ठेवण्यात येईल अशी माहिती राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी दिली. सदस्य निरंजन डावखरे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नावर ते उत्तर देत होते. राज्यात सुरू असलेली ही विद्यालयं मुलींच्या शिक्षणासाठी सुरू असून या विद्यालयांचा विकास करता येईल याचा आराखडा तयार करण्यात येत आहे. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याचा विचार सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या हिशोबाच्या पावत्या देण्यात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचं तत्काळ निलंबन केलं जाईल अशी घोषणा शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी केली. सदस्य किरण सरनाईक यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी ही घोषणा केली. तसंच पुढील 3 महिन्यांच्या आत ज्या कर्मचाऱ्यांच्या पावत्या प्रलंबित आहेत त्यांना देण्यासाठी विशेष शिबिरांचं आयोजन करण्यात येईल. तसंच ही माहिती पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचाही प्रयत्न करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलं. प्रलंबित पावत्यांविषयी चर्चा करण्यासाठी शिक्षण उपसंचालक अमरावती यांच्याकडून चौकशी करून 15 दिवसात त्याचा अहवाल मागवण्यात येईल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. राज्यभरात किती कर्मचाऱ्यांच्या पावत्या प्रलंबित आहेत याची माहिती घेण्यासाठी एक विशेष समिती नेमण्याविषयी राज्य सरकार सकारात्मकपणे विचार करेल असंही भोयर यांनी स्पष्ट केलं. विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानातूनच पुस्तकं, गणवेश आणि शैक्षणिक साहित्य खरेदी करायला भाग पाडणाऱ्या राज्यातील काही खासगी तसंच सीबीएसई, आयसीएसई बोर्डाशी संलग्न शाळांवर शासन कठोर कारवाई करेल असं राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलं. शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्याबाबत सदस्य सुधाकर अडवाले यांनी प्रश्न उपस्थित केला. प्रश्नाला उत्तर देताना भोयर यांनी स्पष्ट केलं की अशा प्रकारच्या सक्तीला शासनाचा ठाम विरोध असून यापूर्वीही काही शाळांवर कारवाई करण्यात आली आहे. प्रत्येक विभागीय उपसंचालक कार्यालयांतर्गत सहाय्यक संचालकांच्या नियंत्रणाखाली नोडल अधिकारी नेमले जाणार आहेत. या अधिकाऱ्यांमार्फत शाळांमधील खरेदी प्रक्रियेवर बारकाईनं देखरेख ठेवली जाईल आणि नियमभंग करणाऱ्या शाळांवर तात्काळ कारवाई केली जाईल. लोकप्रतिनिधींनी या मुद्द्यावर मांडलेल्या तक्रारींच्या आधारे संबंधित शाळांची स्वतंत्र यादी तयार करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या यादीच्या आधारे तपासणी करून आवश्यक त्या ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात येईल असंही भोयर यांनी नमूद केलं. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं रेल्वे प्रशासन, राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेण्यात येईल. तसंच प्रत्यक्ष स्थानकांना भेटी देऊन सुरक्षेचा आढावा घेण्यात येईल असं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलं. सदस्य रवींद्र फाटक यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर ते बोलत होते. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी साध्या वेशातील पोलीस, भरारी पथकांची नेमणूक केली असून संशयितांची तपासणी करण्यात येते. एकूण 177 उपनगरीय रेल्वे स्थानकांमध्ये 900 सीसीटीव्ही कार्यरत असून ते वाढवण्यासाठी केंद्राशी पत्रव्यवहार करण्यात येईल असंही कदम म्हणाले. रेल्वे प्रवासादरम्यान नेमके कुठे अपघात होतात ते शोधून त्याचे झोन तयार केले आहेत. काय उपाय करावेत हे सुचवण्यासाठी जॉईंट कमिशनर दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल. तसंच सर्वच लोकल 15 डब्यांच्या करून प्रवाशांचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असंही राज्यमंत्री कदम म्हणाले.